सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि यावेळी ऊन पाऊस हा वातावरणीय बदल सापांना फारसा सहन होत नाही। साप हे शीतरक्ताचे असल्यानं मोकळ्या हवेमध्ये फिरण्यासाठी ते बियातून बाहेर पडतात। पावसाळ्यात दोन प्रकारचे विषारी साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात। याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। दरवर्षी पावसाळा सुरू झाला की मानवी वस्त्यांमध्ये साप सापडण्याचं प्रमाण वाढत असल्यानं सापांना मारण्याच्या किंवा सर्पदंशाच्या घटना देखील वाढीस लागतात। पावसाळ्यात नाग आणि मण्यार या दोन जातींच्या सापांच्या जाती मोठ्या प्रमाणात आढळून येतात, असं पुण्यातील सर्पमित्र राजू कदम सांगतात। मी सर्पमित्र राजू कदम। पण तुम्ही पाहताय आता पावसाळा चालू झाला। या पावसामध्ये नाग आणि मण्यार यासारखे दोन विषारी साप निघण्याचे खूप प्रमाण वाढते, कारण पावसाचं पाणी त्यांच्या राहत्या घरामध्ये म्हणजे होलमध्ये जातं। त्यावेळेस अशा वेळेस पावसाच्या पाण्यापासून आणि थंडीपासून वाचण्यासाठी साप मनुष्यवस्तीचा आसरा घेतो आणि मनुष्यवस्तीच्या आसपास असे हे दोन विषारी साप आढळतात। तर त्यांच्यापासून वाचण्यासाठी आपण जमिनीवर न झोपता खाटाचा वापर करावा। त्यानंतर घराच्या बाहेर जाणार असेल तर शूज घालून जावे आणि रात्री घराच्या बाहेर निघणार असेल तर टॉर्चचा वापर करावा। साप दिसल्यास सर्पमित्राला कळवावे, स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये आणि जर कुणाला चुकून सर्पदंश झाला असेल, स्नेक बाईट झाला असेल तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्यावरती योग्य उपचार घ्यावा, म्हणजे मनुष्याचा जीव वाचतो। धन्यवाद। पावसाळ्यात निघणारे विषारी साप, यामध्ये नाग हा विषारी साप आहे। नागाची ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याचा फणा। नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचिक असतात, त्यामुळे नागाला फणा काढणं शक्य होतं। नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकटकाळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणं। नागाच्या साधारणपणे 6 ते 8 बरगड्या फणा काढण्यालायक असतात। त्याचप्रमाणे दुसरा साप म्हणजेच मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या 4 प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे। मण्यारच्या काही उपजाती आहेत। सध्या मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार किंवा काळा मण्यार या 3 जाती भारतात आढळतात। मण्यारचे मुख्य खाद्य हे उंदीर किंवा तत्सम कुरतडणारे प्राणी, पाली आणि सरडे तसेच इतर छोटे साप आणि बेडूक हे। मण्यारचे विष हे नागाप्रमाणे असते। एकंदरीतच पावसामध्ये या 2 प्रकारचे विषारी साप प्रामुख्याने आढळून येतात। प्रतिनिधी शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।